सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पावडा खाल्ल्याचे पैसे मागितल्याच्या रागातून दोघा गुंडांनी नाशिक पुणे रोडवरील उपनगर भागातील मेघराज बेकरीची तलवार आणि कोयत्यानं तोडफोड करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. उपनगर पोलिसांनी या दोघांच्याही मुसके आवळलेले असून तोडफोड केलेल्यांची परिसरातूनच धिंड काढण्यात आलेली आहे. पवन मुकुंद अहिरे आणि संजय उत्तम गवळी हे दोघे 4 वाजेच्या सुमारास मेघराज बेकरी येथे आलेले होते. दोघांनी वडापाव खाल्ला, मात्र पैसे न देता तिथून निघून गेले. अशात बेकरी मालकांनी त्यांना पैशासाठी हटकवलं. त्याचाच राग मनात येऊन या दोघांनी कोयता आणि तलवारीनं बेकरीची तोडफोड केली. यावेळी त्यांनी नागरिकांना देखील धमकावण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीती निर्माण झाली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. दरम्यान बेकरी मालकाच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच या दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या दोघांची त्याच परिसरातून धिंड काढत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात सर्रासपणे तलवारी आणि कोयत्याच्या आधारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून या गुंडांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.